आज अगर आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा आपण साजरा करतोय, भगवा टोप्या घालून साजरा करतोय, मग बाकी सगळे जण बिळामध्ये का नेमकं लपले? जसा माझा राजा आहे तसा मग तो त्यांचाही राजा आहे. हे जे काही सेक्युलर जिहादी जे बोलतात, मग ते का अशा डोंगराच्या मागून आम्हाला बघतायत? तुम लोग सब लोग झाड़ के पीछे छुप के मेरे को सुन रहे, मेरे को मालूम है. म्हणून तो बोलतो ना, छत्रपती शिवाजींच्या महाराजांचा मावळा छाती टोक पद्धतीने उभा राहतो, असा गांडून सारखा मागे उभा राहतो. हेच तर फरक आहे ना. आज तर फरक आहे ना आमच्या राजामध्ये आणि त्या औरंगे आणि त्या टिप्यामध्ये. आज तर फरक आहे. इथंच तर कळतं ना बाबा कोण कोणाचं आहे. इथेच तर कळतं ना. आमच्या शिवरायांनी आम्हाला शिकवलं, जे करायचं छाती ठोक पद्धतीने करा, असं नाही झाडाच्या मागे लपून. आणि मला आश्चर्य वाटतं, अगर महाराज सेक्युलर होते, सगळ्यांचेच होते, प्रत्येक जाती धर्माचे होते, तर मग आमच्या बरोबर गोलटोपी दाढीवाले का साजरा करत नाहीयेत हा प्रश्न माझ्यासमोर आहे. त्यांनी पण आमच्यावर बसलं पाहिजे, शिवरायांची गाणी गायले पाहिजे. त्यांनी पण हा शिवराज्याभिषेक प्रत्येकाने आपल्या घराच्या वरती शिवरायांचे फोटो लावले पाहिजे. मग त्यांना कशाला लपायला लागतंय? त्यांच्या पुढे पोलीस लावायला लागतंय. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे तर इथे संख्या जास्त आहे ना, मग मुठभर भगवादाऱ्यांसाठी पोलीस कशाला? आम्ही तर एवढे लावत ना, एवढेच आहे. ते एवढे आहे काय 400, 500, 1000, मग ते लपले आणि आम्ही बाहेर आहे. आज तर रक्ताचा फरक आहे ना. आमचं रक्त भगवं आहे. आमचं रक्त भगवं आहे आणि आमच्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे.